नाही आई, मी मी तुमच्या समोर अशी नाही बसू शकत. काही दिखाऊपणा करण्याची गरज नाहीये, बस. नाही आई, मी दिखाऊपणा नाही करत आहे आई. खरंच मला असं वाटतं. म्हणजे मला असं आज नाही वाटत, मला असं नेहमीच वाटतं. मनापासून वाटतं की खरंच माझी लायकी नाहीये. आई तुम्ही खूप मोठ्या आहात आणि मी ना तुमचा आदर करते. मी तुमचा आदर करते कारण तुमचं सगळं बरोबर असतं आणि म्हणून तुम्ही जे सांगाल ते ऐकायला मी तयार आहे. आई तुम्ही ना आता असं माझा प्राण जरी मागितलात ना तरी मी द्यायला तयार आहे. आई तुम्ही फक्त सांगा. म्हणजे माझ्या कातड्याचे जोडे करून जरी मी तुमच्या पायात घातले ना आई तरी ते पुरे पडणार नाहीत आई. म्हणून मी म्हणते की तुम्ही खूप मोठे आहात. तुमच्या समोर बसायची माझी खरंच लायकी नाहीये. तुम्ही किती करता ना आमच्यासाठी. तुम्ही ना माझ्यासाठी अशा देवाच्या जागी आहात आई. देवासारखे आहात तुम्ही माझ्यासाठी. छोटी जरा थांब, जरा शांत हो. खूप बोलतेस तू. अरे श्री, पण मी सगळं खरं बोलतेय. आईने किती केलंय ना आपल्या सगळ्यांसाठी. केलंय ना आई. खरंच तुम्ही खूप केलं. म्हणजे माझ्यावर तर अनंत उपकार आहेत तुमचे आई. मी खरं सांगते. मी कोण, कुठली आई. तुम्ही मला त्या कुठल्या तरी गरीब घरातून इथे एवढ्या मोठ्या वैभवात आणलं आई. मग मी इथलीच एक झाले. मला इतकं तुम्ही समजून घेतलं. मला कळलंच नाही कधी. तुम्ही खूप मोठ्या आहात आई. आमचा तर दिवस तुमच्याशिवाय सुरूच होत नाही. हो की नाही इंदू वहिनी? सतत उठता बसता तुमचे विचार असतात. म्हणजे आई आम्ही चहा पण पित नाही तुमच्याशिवाय, तुमचा विचार केल्याशिवाय. हो ना सरू? खरंच आई तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. आम्ही तर घरबशा आहोत ना आई. तुम्ही एवढा मोठा गोखले गृह उद्योग सांभाळता, एवढं घर चालवता आई. तुम्ही किती करता. आमची काहीच कुवत नाही आई. खरं सांगते, आमची कुवत नाहीये. आम्हाला नाही जमणार कोणालाच. आई हे तुम्हीच करू शकता. फक्त तुम्ही करू शकता आई. तुम्हीच करू शकता. आयजी, मी छोट्या आईशी बोलतो. मी तिला आत घेऊन जातो. थांब श्री. इतरांनाही कळू दे माझ्याबद्दल तिला काय वाटतंय ते. खूप प्रेम वाटतं. आई तुमच्याविषयी खूप प्रेम वाटतं, माया वाटते, आपुलकी वाटते. आदर वाटतो आई. आणि कधी कधी थोडी भीती पण वाटते. पण प्रेम वाटतं आई. कारण तुम्ही मला कधीच सुनेसारखं नाही वागवलं. तुम्ही नेहमी मला तुमच्या मुलीसारखं वागवलं. तुम्ही नेहमी म्हणता की जशी बेबी तशी मी. तुम्ही म्हणजे फक्त म्हणत नाही आई, तुमच्या कृतीतून पण तेच दिसतं. मग हीच अपेक्षा मी तुझ्याकडून केली तर माझं काही चुकलं? करा आई, तुम्ही खरंच अपेक्षा करा. तुम्ही सांगा मला तुमच्या काय अपेक्षा आहेत. आई मी सगळ्या पूर्ण करेन. सांगा तुम्ही आई.
तुम्ही सांगा मी काय करू तुमच्यासाठी? माझ्यासाठी नाही शरयू, तुझ्यासाठी. तुझ्यासाठी एक गोष्ट करायला सांगितली होती मी. पण तेही ऐकलं नाहीस तू. मी ऐकलं नाही तुमचं. नाही नाही आई, असं नाही होणार. म्हणजे मी मुद्दामून नसेल केलं. हा आई, मी ते विसरते ना, तर तशी विसरले असे नाही कदाचित. मुद्दामून नाही केलं. विसराळू माणसाला संशयाचा फायदा मिळत असतो. पण ही गोष्ट तू विसरली असशील असं मला नाही वाटत. शक्यच नाही. कुठली गोष्ट आई, सांगा ना. ते तू स्वतःलाच विचार. आई, मला खरंच नाही आठवत आहे. काय केलंय मी? आई, तुम्ही अशा का वागताय माझ्याशी? तुम्ही बोला ना, हवं तर मला ओरडा, मला मारा, पण जे काय ते असं आई हक्काने सांगा मला. हक्कानं नाही, प्रेमानं, काळजीनं सांगितलं होतं तुला. मग काय आई, खरंच मी असं कधीच नाही करणार. मी तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकेन आई. आई, खरं तर ना मी माझ्या मनापेक्षा तुमच्या मनाचं जास्त ऐकते, ह्याची शपथ. कारण आई, मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते आई. हे पुरा पाणी आहे का रे? नाही, शेंगदाणे देऊ. हे जा लवकर पाणी घेऊन ये. जळजळते, कसं तरीच होतंय, त्रास होते. जरा पाणी पाणी आण जा. तुम्ही जाणा. ए, आगाऊपणा करू नका. जा लवकर पाणी आण. जीव नुसता वर खाली होतोय. ऐकलं नाहीस काय? पोलिसांना बोलवू काय? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे? अरे तू विकलेले दाणे खाऊन तब्येत बिघडली माझी. डोकं तर गरगरायला लागलंय. अरे बाप रे, दाण्यातनं विषबाधा करता काय? हो, बरे आहे ना तुम्ही? काय पण काय बोलता? एवढे शेंगदाणे खातं का कोण एका वेळेला? मग हे आधी सांगता येत नव्हतं काय? बस कोण खातंय तर आपल्या दाण्यातनं खाऊ दे. दुसऱ्यांच्या तब्येतीशी खेळता का तुम्ही? गरगरते, येते, आतड बाहेर येत आहे, ऑन द वे आहे. अरे बाबा, काहीतरी औषध दे रे बाबा लवकर. हा हो साहेब, आधी माझे पैसे द्या. धोत्रीत देईन तुझ्या. लाज वाटत नाही का रे? हा, अरे बाबा, आजारी माणसाकडे पैसे मागतो काय तू? आता हार्ट अटॅक येणार बहुतेक. हो, तुम्हाला काय झालं हो दात काढायला? नाही, मला काहीच नाही झालं. झालंय तुम्हाला ऍसिडिटी झाली ना. हे घ्या, हे घ्या पाणी. हा, एक मिनिट. ही घ्या, ही घ्या गोळी. पाहुणे, थँक्यू. खूप जास्त दाणे खाल्लेत मी, अतिरेक केला. नाही, अतिरेकच. अतिरेक हा वाईटच. तरी मी सांगत होतो त्या पोऱ्याला, दाणे देऊ नको. ऐकतच नाही. हो, काय पण काय बोलता हो?
मी चांगल्याच सांगत होतो, पैसे द्या माझे. पैसे? माझ्याकडे पैसे मागतोस? हा, हे बघ बाहेरून आलेले पाहुणे आपलं शहर स्वच्छ करतायत. उचल ते कागद. पण तुम्ही खाल्ले ना शेंगदाणे, तुम्ही टाकले कागद. जास्त बोलू नकोस, माझ्या तोंडाला लागू नकोस. आधी उचल ते कागद. देतो मी तुला पैसे. उचल. हा, हे घे पैसे. टाकला डोक्यावर पडलाय वाटतं. हा, अजून देऊ शेंगदाणे? आई नको. पाहुणे, अजून एक गोळी आहे का तुमच्याकडे? खूप खूप गरज आहे. बरं वाटत नाही का अजून? नाही हो. हे बघा, थोडा वेळ लागेल. आणि अति औषधं कधीही घेऊ नये आणि कुठल्याही गोष्टीचा कधीच अतिरेक करू नये. माझी आई नेहमी सांगायची. मी ऐकलं नाही तो भाग वेगळा. माझ्या आईने तुम्हाला कधी काही सांगितलंच नाही. नाही, तिला माहित होतं काही सांगून उपयोग होणार नाही, आणि झालंही तसंच. सगळंच हरवून बसलोय मी. 2 बायका केल्या, पण त्यांचंही कधी काय ऐकलं नाही मी. अहो कधी बरं वाटेल हो? थोडा वेळ लागेल. कुठल्याही गोष्टीचा परिणाम दिसून यायला थोडा वेळ लागेल. हॅव पेशन्स. हेही तुमची आईच म्हणायची का? हो, माझी आईच म्हणायची. शरयू, तू लक्ष्मीकांतला भेटतेस हे आम्हाला कळलंय. नाही आई. शरयू, आईजी, नाही भेटत. तू सांग ना त्यांना नाही भेटत म्हणून. श्री, तू सांग ना सगळ्यांना तुम्ही नाही भेटत. छोटी आई, नाही म्हणू नकोस. मी आज स्वतः तुला काका बरोबर पाहिलंय. हे बघ, इथे असलेल्यांपैकी कोणीही तुझ्यावर चिडलेलं नाहीये. तुला कुठल्याही प्रकारचा जाबही विचारणार नाहीये. फक्त आम्हाला तुझी काळजी वाटते. छोटी आई, जे एकदा घडून गेलंय ना ते पुन्हा घडायला नकोय. तुला त्या पुन्हा भयानक अवस्थेतून जायला लागू नये इतकंच वाटतंय मला. हा, पटतंय का तुला हे? छोटी आई, तू बोल ना. तू बोलायला हवंयस आम्हाला. हे बघ, फक्त तू बोलत राहशील आणि आम्ही ऐकत राहू, किंवा आम्ही बोलत राहू आणि तू ऐकत राहशील, असं नकोय. आपण सगळे मिळून बोलूया ना. खरं जे आहे ते बोलूया. हो आई, मी यांना भेटते. मी भेटते यांना. श्री, यांना फार गरज आहे रे आपली. खरंच खूप गरज आहे. आपण सगळे इथे असे एकत्र आनंदाने हसत खेळत राहत असतो. ते
किती काळ आणखीन असे एकटे राहणार आहेत श्री? त्याला खूप गरज आहे आपली. ही त्याची गरज आहे शरयू, आणि गरज भागवणारी यंत्र आहोत आपण त्याच्यासाठी. गरज संपली की दूर लोटेल तो तुला. नाही आई, आई खरंच असे नाही आहेत हे. किती वर्ष ओळखतेस तू त्याला? पंचवीस वर्ष. मी त्याला 47 वर्ष ओळखतेय. तो स्वतःला ओळखत नाही इतकी ओळखते मी त्याला. आई पण आता ना हे खरंच खूप बदललेत. यापूर्वी कितीतरी वेळा ऐकलेस तू ते. प्रत्येक भांडणानंतर, प्रत्येक तमाशानंतर 2 दिवसांनी शुद्ध आली की तो हेच सांगायचा की मी बदललोय. ऐकलंयस ना तू? हा विश्वास ठेवतेस त्याच्यावर. शरयू तू भोळी आहेस. पटकन विश्वास ठेवतेस समोरच्यावर. त्याचाच गैरफायदा घेतोय तो. आई पण आता खूप काळ लोटलाय हो. आणखी किती दिवस ते असे एकटे राहणार आहेत? काळ लोटलाय म्हणून शहाणपण आलंच असेल अशातला भाग नाही शरयू. जर तो शहाणा झाला असता तर माझ्या इच्छेविरुद्ध तो तुला भेटलाच नसता. त्यामुळे तो बदललाय या संभ्रमात तू आणि मी राहायला नकोय. तेव्हा ही चूक पुन्हा करू नकोस. परत असं होणार नाही याची खबरदारी तूच घ्यायला पाहिजेस. आई असं नका ना म्हणू आई. आई त्याच्या विचाराने जीव तुटतो हो माझा. तुझ्या भावना मला कळत नाही असं नाही शरयू, पण अपात्री दान दिल्यानं कुणाचंही भलं होत नाही. त्यामुळे यापुढे तू लक्ष्मीकांतला भेटायचं नाहीस. आई उगाच खोटी कारण देऊ नकोस. खोटं बोलल्यानंतर मी श्रीला सुद्धा माफ केलं नाही, तुलाही करणार नाही. यापुढे मला न विचारता घराबाहेर पडायचं नाही. भाजी आणायला पण नाही. आणि माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर पडलीस तर परत न येण्याच्या तयारीने. आई असं नका ना करू आई. आई असं नका ना करू आई. प्लीज आई ऐका ना माझं. आई आई जाऊ दे ना. जाऊ दे ना. आई जाऊ दे ना. मला जाऊ